श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला। आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होताना श्री गजाननाला नमस्कार असो। एकदा नैमिषारण्य शौनक वगैरे मुनींना सुद्धाला विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न विष्णूला विचारला होता। ती हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर येत असताना तिथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःख भोगत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले। तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले। नंतर ते म्हणाले, ग्रानीत रचला होता, तो रोज भिक्षा मागण्याकरिता हिंडत असे। त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते। तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर। असे म्हणून भगवंतांनी त्याला सत्यनारायणाची पूजा कथा चालली पाहून तो तेथेच थांबला। नंतर प्रसाद घेऊन त्याने त्या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला। दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला। त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले। तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टभागांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली। व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला। हरे नमा हरे नमा। श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय इथे समाप्त झाला। अध्याय तिसरा। सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो, ते ऐका। पूर्वी उल्का मुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला। त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती। एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू वाण्याचा एक वाणी आला। ते व्रत पाहून साधू वाण्याने त्याची माहिती विचारली। नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला। त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे। तेव्हा ती व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला। श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्याची तिला एक सुंदर कन्या झाली। तिचे नाव तो म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख प्राप्त भोगावे लागले। आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा। असे सांगून त्यांना वस्त्रे अलंकार देऊन त्यांचा गौरव केला। त्याचे सर्व धन त्यांना परत दिले। साधू वाण्याने व त्याच्या जवळने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ती तयारी करू लागले। हरे नमा हरे नमा। श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायणाच्या कथेचा तिसरा अध्याय इथे समाप्त झाला। अध्याय चौथा। स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायणाच्या कथेचा चौथा अध्याय इथे समाप्त झाला। अध्याय पाचवा। श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय इथेच समाप्त झाला। श्री सत्यनारायण भगवान की जय। जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा। पंचारती वाढू श्रीपती तुला भक्ती लावा। जय जय दीनदयाळ सत्य। हॅलो हाय नमस्कार। तर आज व्लॉग खूप उशिरा मी आज शेअर करते, कारण बघा खूप म्हणजे सगळ्यांचीच घरी पाहुणे परत कामंसुद्धा होती घरामध्ये भरपूर। तर तेच करता करता आज खूप उशीर झाला होता। आणि बघा सत्यनारायणची पूजा केली होती मी रक्षाबंधनच्या दिवशी दुपारून, कारण 1:30 वाजेपर्यंत पौर्णिमा होती, त्याआधी मला करायचं होतं। तर मग मी माझी सगळी कामं वगैरे आटपली, त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली होती। आणि तुम्हाला मी ना थोडंसं पूजा करताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर माझ्याकडे ना सत्यनारायणाच्या पूजेचा थोडासा म्हणजे एक छान असं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मराठी गोष्टी कशा असतात त्याप्रमाणे ते आहे ते अध्याय। अगदीच म्हणजे खूप छान वाटतं ऐकायला। मुलंही माझ्याजवळ येऊन बसतात, बोरही होत नाही त्यांना, आणि पटकन ही पूजा होते। तर आता आहे ना ही पूजा वगैरे करून घेतले मी। त्याच्यानंतर बघा भूमीने दुपारी रांगोळी वगैरे काढली होती। तर बघा भूमीने रांगोळी काढली, खूप मस्त काढली। भाई बहन असं टाकलंय तिने आणि राखी काढण्याचा प्रयत्न केलाय, खूप छान काढली। आणि हा स्पेस जो आहे ना तिने सकाळी झाडला आणि व्यवस्थित म्हणजे झाडून वगैरे व्यवस्थित केला, तर म्हणून जास्त छान दिसते। तर मुली असले की असं काम होतच। तर बघा सगळं म्हणजे पूजा वगैरे झाली। पूजा झाली ना का छान वाटतं। जोपर्यंत पूजा होत नव्हती ना तेव्हा मला इतकं बर्डन येत होतं, पूजा नाही केली। परत त्यासोबतच असं वाटत होतं कधी पूजा होते, कारण दिवस निघत चालला होता। कालपासून ठरवलं ते आज झालं, पण चला जाऊ द्या ठीक आहे। आणि बघा हे सगळं ऑर्गनाईज केलं मी। इथं खूप घाण झाली होती, तर हे सगळं व्यवस्थित ठेवलं। हे बघा हे सगळं नेल पेंट, परत इथं लिप बाम, लिपस्टिक सॉरी, आणि इथं बांगड्या वगैरे, आणि इथं पावडर तेल वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे।
कसं सकाळी सगळं पटकन सापडत नाही, भूमीचे रबर वगैरे खूप हरवतात, तर असं कामात काम असं करावं लागतं तेव्हा सगळं काहीतरी होत असतं. तर चला आज दुपारी काय करतो ते तुम्हाला दाखवेलच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. त्याच्यातली नाही याच्यातली नाही मी त्याच्यातली तुला हे वाला बाकी ते दादासाठी पप्पांसाठी हे हे याच्यातून लवकर सांग. मला गणपती आवडतो. बरं गणपती बाप्पा कोणती राखी बांधायची नानू? इकडे बघ, कोणती बांधायची? राखी कोणती? तर गणपती बाप्पा. रांगोळी न पुसता बस इथे. ओय सरक तिकडं. तू नसते चुकीचं केले. थांबा, तो दिवा लावना पडे. तेल लाव बेटा, तेल सांडलं. तिथंच आहे माझी. कपडे बघा. काय आवडतं बेटा नानूला? हो का? पहिले काय करायचं? हे वाटी जड होते, इथं खाली काय करायचं? आधी ते लावायचं, लावायचं. आता अक्षता टाकायचं. तांदूळ म्हणजे अक्षता म्हणजे तांदूळ. आता हे ते ओवाळायचं 5 वेळेस. आता त्याला खायला दे, पेढा दे. ओवाळ त्याला असं 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 करून घे, मग खायला दे. छान आहे. तू पण म्हणणार तिला हॅपी रक्षा. हातात दे. मी त्याला थँक्यू म्हणतो. चल बांध दीदीच्या अशा 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 असं हात लावायचा, असं हात लावायचा. बस उठू नाही तिथूनच हात लाव. भूमी ज्ञानेश आहे ना खूप जास्त खुश होता, कारण दोघी तिथे त्याच्या आल्या होत्या आणि त्याला असं होतं ना आपल्या घरी कोणी आलं ना ते जायलाच नको, कारण एरवी आमच्या घरी कोणी नसतं, मी एकटी असते आणि हे तर ऑफिसमधून आल्यानंतर आम्ही दोघंच असतो. मग त्याच्यामुळे ना त्यांना असं म्हणजे कोणी आलं ना का खूप जास्त आनंद होतो आणि मग ते खूप खुश राहतो खरं तर ज्ञानेश. आणि सकाळी बघा मी गुलाबजामुन तर बनवलेच होते, तर त्याने आधी 2 एक खाऊन घेतले होते. त्यानंतर त्याच्या हाताने ना पेढे सुद्धा आणले होते, तर मग ते पेढे दिसल्याबरोबर ना तो खूप खुश झाला होता आणि त्याला म्हणजे तो खात पण होता आणि म्हणत पण होता छान आहे म्हणून. तर त्याला गोड खूप जास्त आवडतं आणि बघा ओवाळून घेताना आहे ना तो इतका छान बसतो ना, लहानपणापासून इतका सुंदर बसतो ना, म्हणजे आम्हाला नवल वाटत होतं पहिल्या वर्षी जेव्हा असं बसला होता तेव्हा. आणि हातावरती अगदी मस्त अशी राखी बांधून घेतो, दरवर्षीचंच असं मस्त छान राखी बांधून घेतो. तर यावर्षीसुद्धा शाळेत पण त्याने राख्या बांधून आणल्या होत्या आणि त्याला असं म्हणजे वेगळं वाटत होतं, स्कूलमध्ये कोण म्हणजे बांधतं का काय असं, पण मग बांधून आणल्या होत्या आणि त्या दिवशी पण खूप खुश होता. आणि ते जे सॉन्ग लावलेले होते ना तर ते कंटिन्यू म्हणत होता घरामध्ये. चला तर 2 दिवस सुट्टी होती, मग काय ज्ञानेशची मज्जा होती. आणि हे सुद्धा बसले होते आणि ताई त्यांना ओवाळून घेते, कारण इथं जवळच राहतं त्यामुळे त्यांचं येणं होतं. आणि मग असे रक्षाबंधन सेलिब्रेट होते आमच्या घरी. आणि भूमी बसली आहे, तर भूमी बघत होती एकदम निरखून कोण म्हणजे कशी पूजा केली जाते काय नाही. मग तिचं लक्ष होतं, कारण आधी आम्ही तिला एक वस्तू सांगितली ना त्याच्यामुळं ती एकदम म्हणजे लक्ष देऊन बघत होती. आणि बघा भूमीने जो ड्रेस घातलाय ना तो मी शिवलाय, कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर साडीचा मी तो ड्रेस शिवून घेतलाय.
तर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला ना तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर राखी बांधणं चालूच होतं, तोवर आमचं सरप्राईज आलं माहिती आहे का. आम्ही 2-3 दिवसापासून वाट बघतोय पण येतच नव्हतं. नेमकं राखीचं कार्यक्रम चालू होता तेवढ्यात फोन आला आणि मग कुठं चित्त लागतंय आमचं. तर पार्सल घेण्यासाठी आम्ही सगळे खाली निघालो. तर आम्ही म्हणजे मीच जाणार होते पण आल्यासोबतच आहे ना न्यानेशही माझ्या मागे मागे निघाला आणि खाली पाऊसही चालू होता. त्याला म्हटलं नको येऊ पण तो कुठं ऐकायला तयार होता. लॅपटॉप आलंय, पार्सल आलंय. कुठे रे? नाही आहे इथं, कुणीच नाही आहे. ज्ञानेश बघा कला तिथंच थांबा बेटा, पाय भरतील. मोबाईल नंबर शेवटचे 4 अंक सांगा. हॅलो 4739. हॅलो राहू दे मी घेत. तर पार्सल असं आलं होतं. तर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तर तसा काय होणार नव्हता कारण माहिती आहे का हे त्यांनी ऑलरेडीच फोडलं होतं. कारण आधी एवढ्या मोठ्या गाडीत आणलं म्हटल्यावर तर चेक करून पाठवतात, परत फोटोज वगैरे ते सुद्धा त्यांच्याकडे ठेवतात. म्हणजे कसं फुटलं वगैरे स्क्रीन तर मग परत ते रिटर्न जातं आणि मग आपलंही थोडंसं रिस्क कमी होतं. आपण हे कसं घेणार आहे की नाही, आपण घेऊन जाणार, परत काही असलं कमी जास्त असलं तर मग ते परत रिटर्न करायला प्रॉब्लेम होतो. तर याच्यासोबत चार्जर आणि एक चार्जरची पिन आलेली होती फक्त आणि सोबतच हे आपलं लॅपटॉप आलं होतं. तर आता आहे ना फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरतूनच आम्ही हे बुक केलं आहे. जर तुम्हाला हे जर घ्यायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे लॅपटॉप देते. तर तुम्ही म्हणणार की काय म्हणजे कसं आहे काय बघितलं नाही वगैरे आणि लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक. तर हे आलं होतं रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी. तर ते आल्यानंतर आम्ही त्याला चालू केलं, अपडेट केलं, त्याच्यानंतर जे सॉफ्टवेअर होते ते सगळे यामध्ये इन्स्टॉल केले आणि खूप कमीत कमी प्राईजमध्ये हे मला भेटलं होतं. अंडर 31च्या अंडर आहे बघा. आणि तुम्हालाही असं जर लॅपटॉप घ्यायचं असेल ना तर खूप छान आहे, खूप छान चालतं आहे आणि घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आम्ही घेतलं लॅपटॉप खूप दिवसापासून घ्यायचं होतं. खरं तर वेगळंच कारण आहे, चला नंतर सांगते. पाऊस पण येऊ लागला आहे, घरी गेल्यावरती सांगेल की आम्ही नेमकं कशासाठी घेतलं आहे. तर बघा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तर झाला आहे. तर अशा पद्धतीचं आपलं छान असं लॅपटॉप आलेलं आहे. तर खूप मला आवडलं आहे, सगळ्यांनाच खूप आवडलं आणि खूप कमी प्राईजमध्ये आम्हाला भेटलं होतं. तर दोघं मुलांनाही खूप जास्त आनंद झाला होता कारण दोघांनाही शाळेमध्ये शिकवणं चालू आहे. तर लॅपटॉप म्हणजे कम्प्युटर शिकवतात, त्यांचा एक सब्जेक्टच आहे. तर तो हळूहळू पप्पाला सांगत होता, पप्पा याला ह्या बटनाला हे म्हणता, ते बटनाला ते म्हणता. परत भूमीलाही इंटरेस्ट आहे लॅपटॉपमध्ये कारण ती पॉवर पॉईंटमध्ये जाऊन काही म्हणजे PPTचं सारखं ती करू शकते. त्यासोबतच ती ड्रॉइंगसुद्धा काढते आणि तिला म्हणजे बरंच माहिती आहे कारण त्यांचा सब्जेक्टच असल्यामुळे. तर दोघंही मुलं खूप खुश होते. तर मी पूजा वगैरे नाही केली होती, फक्त जस्ट चालू करून दिलं होतं. पण आता पूजासुद्धा करणार आहे मी सोमवारच्या दिवशी. आणि बघा खूप रात्री सोनूदादाची आठवण आम्ही दिवसभरापासून बघत होतो की दादा कधी येईल आणि सगळ्यात जास्त तर ज्ञानेशच खूप एक्सायटेड होता आणि भूमीचं पण चालू होतं दादा केव्हा येईल केव्हा येईल. तर त्यांना तर माहिती आहे निशू दीदी आणि दिशू दीदी तर इथंच राहतं म्हणून, पण सोनू म्हणजे राहतो पुण्याला. तर मग त्यांना ना दोघांना पण असं झालं होतं की दादा तर सकाळचा येतो आहे, अजून पण येत नाही. पण कसं आहे आपण प्रत्येक गोष्टी हँडल नाही करू शकत, काही ना काही मध्येच प्रॉब्लेम येत असतो. तर सगळ्या बहिणी मस्त छान छान असं ओवाळून घेत आहे आणि त्यालाही आम्ही म्हणजे काही जास्त म्हणजे आलं फ्रेश वगैरे झालं आणि लगेचच बसवलं होतं, काही कपडे वगैरे पण नाही चेंज
मौज केली, कारण दिवसभराचं पण तो पण थकून गेला होता. आणि मग नंतर असं तो छानशी असं रक्षाबंधन चालू होतं. हसत खेळत का होईना, थोडा वेळ का होईना तो आला आणि छान अशी रक्षाबंधन झाली. आणि फक्त कमी होती ती मृदुलची, तर मृदुलकडे पुढच्या वर्षी आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करू आणि तिथं त्याला राखी बांधू. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो, म्हणजे गावाकडेच होतो, तर तेव्हा त्याला बांधली होती आम्ही राखी. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, तर मग त्यासाठी पटपट आवरत होतो. आणि आज जेवणामध्ये मी बनवलं होतं छोले पुरी, जिरा राईस बनवला होता, सोबत काकडी असं जेवणाला होतं. पण घाई एवढी झाली होती ना, आणि एवढे सगळेजण आल्यानंतर मजा मस्ती गंमत वगैरे चालू होती. तर कसं आहे ना, या मुलांच्या गोष्टी ऐकत होते मी, तर मग मी आहे ना विसरूनच गेले व्हिडिओज काढण्याचं. म्हणजे कसं आहे की मी काय बनवलं आहे जेवणामध्ये वगैरे असं. तर तुम्हाला मी, आणि संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो रात्री, तर त्याचा व्लॉग मी उद्याच्या दिवशी शेअर करेल. तर अशी छान अशी रक्षाबंधन झाली होती. उशिरा का होईना, संध्याकाळी का होईना, पण झाली आणि छान झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन आहे ना, त्याला प्रेस करा.